नाशिकमधलं कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण आपल्या सगळ्यांना आठवत असेल। या प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांच्या हाती न लागलेली महिला आहे निदा खान। ही निदा खान धर्मपरिवर्तनाच्या कटातही सहभागी होती असं पोलिसांना समजलंय, कारण तिनं गोमांस बळजबरीनं एका व्यक्तीला खाऊ घातलं होतं असा तपशील पोलिसांच्या हाती आल्याच्या नंतर नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातली आरोपी असलेल्या निदा खानवर नवं कलम चढवण्यात आलेलं आहे। दरम्यान ही निदा खान अटकपूर्व जामीन अर्ज करण्यासाठी वकिलांच्या संपर्कात असते, पण नाशिकच्या पोलिसांना मात्र सापडत नाही। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर पटकन मिनिटभरामध्ये सांगा, निदा खानवर नवं कलम चढवावं हे नाशिकच्या पोलिसांना इतक्या दिवसांनी आठवावं? सर, खरं तर मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो नाशिक पोलिसांकडून केला जातोय। निदा खान वरती गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान हे अद्याप पोलिसांना सापडलेली नाही। मागच्या काही दिवसांपासून निदा खानचा शोध पोलीस घेत आहेत, पण या सगळ्या प्रकरणानंतर आता आणखीन एक जो गुन्हा आहे निदा खान वरती तो मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। त्यांना धर्मांतर करण्याचा जो प्रयत्न या सगळ्या या घटनेमध्ये झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप आहे। आणि त्या प्रयत्नामध्ये किरण, याच्यातला मग एक असा प्रश्न येतो की याच नाशिकच्या पोलिसांना निदा खान सापडत का नाहीये? नाशिकचे पोलीस इतकी बोटचेपी भूमिका का घेतात? ना या नाशिकच्या पोलिसांना कल्पना खरात सापडते, ना या नाशिकच्या पोलिसांना निदा खान सापडते, ना महाराष्ट्राच्या पोलिसांना कृष्णा आंधळे सापडतो। मागच्या काही दिवसांपासून निदा खानचा शोध करण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जातोय आणि निदा खानला लवकरच पकडू अशा पद्धतीचं आश्वासन किंवा अशी माहिती पोलिसांकडून मिळते। पण अटकपूर्व जामीन जो आहे तो निदा खानचा फेटाळल्यानंतर सुद्धा अद्याप निदा खान पोलिसांच्या हाती लागली नाहीये। मागच्या काही दिवसांपासून जे वेगवेगळे पथक नाशिक पोलिसांचं, ते मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलेले आहेत आणि लवकर आम्ही अगदी किरण, वेळेच्या अभावी आपल्याला थांबवतोय। धन्यवाद आपण दिलेल्या तपशिलासाठी।